कधी विचार केलाय की मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या सगळ्यात वाईट दिवसाची तयारी नेमकी कशी करत असतील? चला, आज आपण पडद्यामागे डोकावून पाहूया अशाच एका तयारीमध्ये जिथे धोक्याची खरीखुरी रंगीत तालीम होते. आता हा प्रश्न ऐकायला थोडा वेगळा वाटेल नाही का? पण ज्या मोठ्या प्लांट्समध्ये लोक काम करतात ना, त्यांच्यासाठी हा रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. कारण बघा, जेव्हा काही सेकंदांमध्ये मोठे निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा सरावाशिवाय दुसरा पर्याय उरतच नाही. तर मग ही रंगीत तालीम म्हणजे नेमकं काय? यालाच म्हणतात मॉक ड्रिल. हे माहिती आहे, अगदी एखाद्या खेळाच्या टीमसारखं आहे. मैदानावर उतरण्याआधी जसा ते सराव करतात, रणनीती आखतात, तसंच काहीसं. इथे प्रत्येक हालचाल आधीच ठरलेली असते आणि प्रत्येकाला आपली जबाबदारी काय आहे हे अगदी पक्क माहीत असतं. बरं, आपण ज्या प्लांटबद्दल बोलतोय तो आहे एक पायरोलिसिस प्लांट. आता पायरोलिसिस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इथे प्रचंड उष्णता आणि दाब वापरून टाकाऊ वस्तूंना उपयुक्त गोष्टींमध्ये बदललं जातं. म्हणजे बघा, इथलं वातावरण किती संवेदनशील असेल. एक छोटीशी चूक आणि मोठा अपघात झालाच म्हणून समजा. म्हणूनच इथे सरावाला इतकं महत्त्व आहे. चला, आता बघूया की या सरावामध्ये नक्की कोणत्या शत्रूंचा म्हणजे कोणत्या धोक्यांचा सामना करायची तयारी केली जाते. मुख्यत्वे 3 प्रकारचे धोके आहेत आणि प्रत्येकासाठी एक वेगळा प्लान तयार आहे. सगळ्यात पहिला धोका पूल फायर. जरा कल्पना करून बघा, ज्वलनशील तेल जमिनीवर सांडलंय एका डबक्यासारखं आणि त्याला अचानक आग लागलीय. यालाच म्हणतात पूल फायर. आणि हा धोका म्हणजे वाऱ्याच्या वेगाने पसरतो. आणि याचे परिणाम किती गंभीर असू शकतात ते समजून घेऊया. एकतर आग वेगाने पसरते, दुसरा म्हणजे त्यातून जो विषारी धूर निघतो त्यामुळे श्वास घेणंही मुश्किल होऊन जातं. आणि सगळ्यात मोठा धोका, या आगीमुळे अजून मोठा स्फोट होऊ शकतो. बरं, आता वळूया दुसऱ्या धोक्याकडे. हा थोडा वेगळा आहे पण गंभीर तितकाच. तो म्हणजे ऑइल स्पिल, सोप्या भाषेत तेल गळती. आता तेल सांडलं म्हणजे फक्त जमीन निसरडी होते एवढाच धोका नाहीये. ते सांडलेलं तेल कधीही पेट घेऊ शकतं आणि जर ते जमिनीत मुरलं तर पर्यावरणाचे जे नुकसान होतं ते तर खूपच मोठं असतं. त्यामुळे याला वेळीच आटोक्यात आणणं फार गरजेचं असतं. आणि आता तिसरा धोका, हा कदाचित सगळ्यात जास्त घातक आहे कारण तो दिसत नाही. तो आहे ज्वलनशील वायू किंवा वाफेची गळती म्हणजे वेपर रिलीज. हा धोका हल्ला करण्याआधी कळतसुद्धा नाही. विचार करा, हवेत पसरलेल्या या वायूच्या संपर्कात आगीची एक छोटीशी ठिणगी जरी आली ना, तरी क्षणात मोठा भडका उडू शकतो. याने फक्त प्लांटचं नुकसान होत नाही तर जीवितहानी होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. आता गंमत बघा, धोके जरी 3 वेगवेगळे असले तरी त्यांना सामोरं जाण्याची पहिली काही पावलं मात्र ठरलेली आहेत. एक प्रमाणित कार्यपद्धती आहे जी संकट कोणतंही असो वापरली जातेच. ही प्रक्रिया अगदी शिस्तबद्ध असते. समजा धोका दिसला की पहिली स्टेप, त्याची माहिती ताबडतोब दिली जाते. मग दुसरी स्टेप, लगेच अलार्म वाजतो. तिसरी स्टेप, संपूर्ण प्लांट आपत्कालीन स्थितीत बंद केला जातो म्हणजे इमर्जन्सी शटडाऊन. चौथी स्टेप, सगळ्यांना तिथून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेलं जातं. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची स्टेप, हेड काउंट, म्हणजे सगळेजण सुरक्षित पोचले की नाही याची मोजणी केली जाते. ही आहे पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची प्रतिसाद साखळी. बरं, ही पहिली 5 पावलं उचलली की मग मैदानात उतरतात विशेषज्ञ. प्रत्येक धोक्यासाठी त्यांची एक वेगळी टीम आणि एक खास रणनीती तयार असते. चला पाहूया ती कशी काम करते. इथे बघा किती स्पष्टपणे दिसतंय. जर आग लागली असेल तर फोम किंवा डीसीपी पावडर वापरून ती विझवली जाते. तेल गळती झाली असेल तर वाळू किंवा बॅरियर्स लावून ते पसरण्यापासून थांबवलं जातं. आणि जर वायू गळती झाली असेल तर मग दुसरा कोणताही विचार न करता सगळ्यात आधी संपूर्ण प्लांट रिकामा केला जातो, कारण तिथे धोका सगळ्यात जास्त असतो. या सगळ्या गोंधळात आणि धावपळीत एका व्यक्तीची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असते. ती व्यक्ती म्हणजे इन्सिडेंट कंट्रोलर किंवा घटना नियंत्रक. म्हणजे तो त्या संपूर्ण ऑपरेशनचा कॅप्टन असतो. त्यांचे निर्णय अंतिम असतात आणि त्यांच्यामुळेच सगळ्या टीममध्ये एक समन्वय टिकून राहतो. चला, ड्रिल तर पार पडली, पण ती यशस्वी झाली की नाही हे कसं ठरवायचं? तर यासाठी ड्रिल संपल्यावर एक मीटिंग होते, एक आढावा घेतला जातो. याला म्हणतात डीब्रीफ. आणि खरं तर सगळ्यात जास्त शिकायला याच आढाव्यात मिळतं. यश मोजण्याचा एक महत्त्वाचा निकष आहे वेळ. संपूर्ण प्लांट 5 मिनिटांपेक्षा कमी वेळेत रिकामा व्हायलाच हवा. जरा विचार करा, शेकडो लोकांना इतक्या कमी वेळात सुरक्षित बाहेर काढणं किती मोठं आव्हान असेल हे. पण गोष्ट फक्त वेळेची नाहीये. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची तपासणी होते. उदाहरणार्थ, आगीसाठी योग्य अग्निशामक यंत्र निवडलं गेलं होतं का?
आग विझवताना टीम वाऱ्याच्या योग्य दिशेने उभी होती का? सगळ्यांनी सुरक्षा उपकरणं व्यवस्थित वापरली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जेव्हा हो येतात तेव्हाच ती ड्रिल यशस्वी मानली जाते. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, या सगळ्याचा उद्देश काय, मॅन्युअलमधलं हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. कारण जेव्हा खरी आपत्ती येते तेव्हा प्रचंड प्रेशर असतं, तणाव असतो. अशावेळी गोंधळून न जाता प्रत्येकाला आपलं काम काय आहे हे नेमकं माहीत असणं हेच या सरावातून साधायचं असतं. तर ही होती पडद्यामागची गोष्ट एका मॉक ड्रिलची. एक अशी रंगीत तालीम जी अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी केली जाते. पण हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की जर सरावासाठी इतकी काटेकोर तयारी केली जात असेल तर खऱ्या आणीबाणीच्या वेळी प्रत्यक्ष कामगिरी किती जास्त महत्त्वाची ठरत असेल, नाही का? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.